तमाशा ही लोककला जीवन ठेवल्याबद्दल रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे। त्यानिमित्त जयंती समारंभ समितीच्या वतीने रघुवीर खेडकर यांचा सत्कार जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी केला। अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला आमदार दिलीप सोपल यांनी हजेरी लावली। त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व 1993 पासून अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी स्पर्धा घेत असलेल्या जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे करणार असल्याचे आमदार सोपल यांनी सांगितले। यावेळी लावणी कलावंतांना शासनाकडून मानधन मिळावे अशी ही मागणी करणार असल्याचे सोपल यांनी सांगितले। तसेच या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेची जबाबदारी 2024 पासून स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील पार पाडत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। एकमत डिजिटल करिता संजय बडे, अकलूज। बहुमान आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय कला प्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रातील लोकप्रिय सोंगाड्या तमाशा महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम खेडकर आणि वग्र सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर यांना पद्मश्री सन्मान मिळाला। त्यांची तमाशातील सोंगाड्या ही भूमिका गाजली। पहिल्यांदाच प्रकारात देण्यात येणारा हा पुरस्कार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील रघुवीर खेडकर यांना मिळाल्याने लोककला क्षेत्राबरोबर जिल्ह्यातून देशातून आनंद झाला आणि पुरस्कार स्वीकारताना खेडकर भावुक झाले, कारण हा पुरस्कार त्यांची आई वग्र सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांना मिळावा यासाठी अनेकांनी पाठपुरावा व प्रयत्न केले। आता त्यांच्या मुलाला हा पुरस्कार मिळाला, त्यावर खेडकर कुटुंबियांचा तमाशा कलेतील प्रवास थक्क करणारा आपल्या आई वडिलांकडून मिळालेला हा वारसा रघुवीर यांनी समर्थपणे पुढे चालवला। त्यांचा हा संघर्षमय प्रवास आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि लावणीचे महर्षीमध्ये तर 5 ते जास्त आमदार सोपल साहेब, त्याचप्रमाणे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ते खेडकर साहेब, आज माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षक, त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व कलाकार, त्यांचे थिएटर मालक, आज जवळ 28 वर्ष या स्पर्धाचं आयोजन सखाराम पटेल जयंती समारंभ समितीच्या वतीनं केलं जात आहे आणि यामध्ये या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये प्रत्येक पार्टीचा मोठा सहभाग आहे। मी काल सांगितलं की एका पार्टीला ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 2 महिने सराव आणि 5 ते 6 लाख रुपयाचा खर्च करावा लागतो। आज आपण पाहिलं की सगळ्या पार्ट्या अत्यंत चांगल्या झालेल्या आहेत, कुठेही नाही। मला फक्त एक विनंती करायची आहे की जे मार्गदर्शक आहेत त्या स्पर्धेमध्ये कोरिओग्राफर, तुम्ही कोरिओग्राफर करून बसू नका। जर कार्यक्रम चालू असेल तर तुम्ही स्टेजवर पुढे बसून या कार्यामधल्या चुका उणिवा काय आहेत ते बघितलं पाहिजे आणि त्या उणिवा तुम्ही पुढच्या कार्यामध्ये काढून घेतलं पाहिजे। आता आपण पाहिलं काल 4 पार्टी झाल्या, आज 1 पार्टी झाली, आता जो उत्कृष्टपणे पार्टी झालेली आहे। पण मी जेव्हा कार्यक्रम पाहतो वैयक्तिक तर त्या पार्टीमध्ये उणिवा काय आहे, चांगलं काय आहे, उणिवा काय ते पाहत असतो। निश्चितपणे चांगले कार्यक्रम झाले। मी प्रेक्षकांनी विनंती करणार आहे की कलाकार हा पैशाचा मुख्यालय नसतो ह्या स्टेजवर तरी, फक्त काळाला मुख्य नसतो। तुम्ही काळाला तुम्हाला कार्यक्रम आवडू आम्हाला आवडू काळाला आम्ही खाली बसलेला सुद्धा आम्ही सर त्याला फक्त आम्ही कलाकारांना प्रोत्साहन करत असतो, होणार बस सन्मानाचा भूकेला असतो। लावणी स्पर्धा कार्यक्रम संपल्यानंतर 10 मिनिटाची विश्रांती दिली जाते। तुम्ही संस्कार संपेपर्यंत कोणीच तर जागा सोडायची नाही, तो कलाकाराचा अपमान आहे। तुम्हाला पाहिजे असेल 10 मिनिटाच्या 15 मिनिटं सांगा, तिथं आपण तुम्हाला वेळ देऊ, पण संस्कार केला असताना कोणी सुद्धा उठायचं नाही। उठल्यानंतर मी काम करते त्यांना विचारा
निश्चितपणे चोपल साहेब आपल्याला आहेत. चोपल साहेबांनी आम्हाला की पाठ 4 वाजता भाषण करण्याच्या वेळी आम्हाला जरा हाड बोलायला संधी दिली तर जरा आणखी चांगलं बोलेल. तर आदरणीय लावणी महर्षी आमदार आमदार चोपल साहेबांना विनंती करतो की त्याने आपले विचार करावे. बाळदादा या कार्यक्रमाच्या संयोजिका दिदी साहेब ज्यांचा आपण सत्कार केला ते संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कलेनं ज्यांनी अनेक वर्ष मनोरंजन केलं आणि तमाशाची परंपरा चालू ठेवली ते सन्माननीय रघुवीरजी खेडकर, उपस्थित सर्व कलावंत, थिएटर मालक आणि त्यांना सर्वांना दाद देणारे रसिकजन. आज जरा लवकरच एंट्री करायला मिळाली. त्याचं कारण म्हणजे यांचा सत्कार आणि त्यांनाही जरा जायचं आहे आणि जास्त वेळ आता बसू शकत नाही, मणक्याचा त्रास आहे. मला वाटलं वय जास्त झालं असेल पण तसं नाही आहे. या कार्यक्रमाला स्पर्धेला 93 साली सुरुवात झाली आणि ते मोठं शिवधनुष्य म्हणायला पाहिजे. बाळदादांनी विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली पेरलं आणि 93 पासून आज 2026 पर्यंत ही स्पर्धा मधले 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला तर अखंडपणे सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिस्तबद्ध आणि खऱ्या ज्या परंपरेतल्या लावण्या आहेत त्यांना वाव देणारी ही एकमेव स्पर्धा असं म्हटलं तर वाव. मधल्या मला वाटतं 25 वर्ष पूर्ण झाल्यावर बाळदादा कंटाळून गेले. आता बाद झालं, 25 वर्ष झालं. आणि शेवटी राजकारणात किंवा समाजकारणात असणाऱ्या माणसाला लोकेच्छेचा अनादर करून चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले जे रसिक अगदी एखाद्याच्या घरात जसं वारी चुकवत नाहीत पंढरपूरची, तशी ही लावणी पंढरीची वारी न चुकवणारी दरवर्षी इथं हजेरी लावता. त्यांच्या इच्छेला मान देऊन परत बाळदादांनी होकार दिला. मला आठवत आहे की काही जणांनी त्यांना आग्रह केल्यावर ते म्हणले मी विजयदादा आणि चोपल साहेबांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करणार. आता विजयदादा सल्ला देणार म्हणजे आधी माझं ऐकणार आणि मी नाही म्हणणार नाही हे विजयदादांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी आमचा होकार दिला. पण खरं हे शिवधनुष्य नंतर बंद झाल्यानंतर, कार्यक्रम बंद झाल्यावर पेरण्याचं काम आमच्या दिदीनं केलं. त्यांना खरं त्याचं श्रेय दिलं पाहिजे. ही जे आता 25 वर्षानंतर बाळदादाच्या आमच्या पिढीचं काम आम्ही थांबवलं आणि पुढच्या पिढीसाठी दिदीनं अतिशय काय म्हणायचं नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम परत सुरू ठेवला. तीच शिस्त
तेच सगळी परंपरा जपणाऱ्या लावण्या आणि कलावंत सुद्धा गेली आता माझ्या कल्पनेप्रमाणे आता 93 ते 26 अनेक नावाजलेले कलावंत या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे. पण दिवसेंदिवस आता मी एखादं वर्ष मला वाटतं फक्त माझा गॅप पडला होता. मग मावळे दादा मी दिल्लीला गेलतो आणि त्याच वेळेस गॅप होता आणि गॅप पडल्यामुळे माझं आमदारकीचं तिकीट कट झालं. पण शेवटी ज्या कारणामुळे झालं तिकीट गेलं ते कारण लोकांना न पटवल्यामुळे मला परत एकदा त्यांनी अपक्ष निवडून दिलं. मी दरवर्षी हा कार्यक्रम चढत्या बांधणीनं होतो. असं वाटत नाही की गेल्या वर्षी चांगला होता आणि यावर्षी जरा कमी वाटतं, असं कधीच वाटलं नाही. दरवर्षी नवीन कलाकार मी मनापासून कौतुक करतो. ही नवीन माझ्या कल्पनेप्रमाणे आता दुसरी नाही तिसरी पिढी या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या कलावंताची मी पाहतोय. पण कुठेही परंपरेची कमतरता त्यांच्या नृत्यात, हावभावात, वाजवण्यात जाणवत नाही आणि तितक्यात उत्कटपणे दाद देण्याची सुद्धा जी पद्धत पूर्वीपासून होती ती आजही रसिकजनांनी ती पुढे चालू ठेवलेली, सांभाळलेली. मी फार काही बोलत नाही आता, कारण अचानकच मला सांगितलंय 2-4 पार्ट्या बघितल्यानंतर जरा मी पण खुललो असतो. शेवटी एकदम 3 नंबरच्या बॅटिंगचा प्लेयर पहिल्याच नंबरवर पाठवल्यानंतर जी अवस्था असते ती माझी झाली. जरा मैदान रुळल्यानंतर आणि सगळीकडनं असं सर्वांगाने सगळे मनानं फुलल्यानंतर जी बोलायला मजा येते ती आज काही मला येईना. पण असं तुम्ही गोड मागून घ्या आणि दीदीला खरोखरच मनापासून सगळ्याच्या वतीनं मानाचा सलाम करतो. तुम्ही एक भगिनी असून याच्यात भाग घेतला. ही खरी मोहिते पाटलांच्या संस्काराची परंपरा. कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी अकलूजला तमाशा परिषद घेतली होती. ते धाडस त्यांनी केलं आणि त्याचं उद्घाटन स्वतःच्या पत्नीच्या हस्ते केलं. म्हणजे कलाकारांना मोहिते पाटील कुटुंब हे वेगळं नाही, तुम्ही सगळेजण आमच्या कुटुंबातलेच आहात ही भावना त्यांनी निर्माण केली आणि तीच परंपरा 1, 2, 3ऱ्या पिढीत आता तुम्ही केलेली आहे. काल मी यूट्यूबवर पाहिलं की बाळदादाच्या मंडळी म्हणजे दीदीच्या मातोश्रीनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि याच्यातच खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा बहुमान आहे असं मी आवडतं. आपण निश्चितच या पुढच्या काळात ही स्पर्धा याच डिग्निटीनं पुढे चालू ठेवतात याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि काल कलावंतांनी मागणी केली की बाळदादांना पद्मश्री दिली. बाळदादांनी मागणी केली कलावंतांना या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीनं भाग घेणाऱ्यांना मानधन सरकारने दिलं पाहिजे.
या दोन्ही मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चित करेन या निमित्ताने सांगतो. आणि पहिलीच पार्टी झाली, पण जन्मता अंगात ताल असावा लागतो तेव्हाच नाच येतो हे त्यातल्या मुलींनी दाखवून दिलं. त्याबद्दल अजून नंतर पाहायचं आहे मला, पण त्या पहिल्याच पार्टीचं आज उत्कृष्ट सादरीकरण झालं. त्यांचंही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या होळीच्या आणि नंतर महत्त्वाच्या धुलवडीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरची विनंती करतो माननीय श्री पद्मश्री रघुवीर खेडकर यांना आपले विचार आपण व्यक्त करावे. आदरणीय दादा, बाळदादा, आदरणीय सुपर साहेब आणि दीदी आणि तुम्ही जमलेले सर्व कलारत्न पारखी, खरं तर हा सोहळा सोडून जाणं माझ्या मनावर म्हणजे खूप दुःख होतंय. परंतु मला काल नृत्य करताना पायवर खाली झाला आणि करक भरली, मला बसवेना. या कुटुंबाचं खूप मोठं योगदान तमाशाच्या संगीत बारीच्या प्रकारावर आहे. संगीत बारी उचलून धरली ते मोहिते पाटलांनी, नाहीतर आज संगीत बारीचा काळ संपलेला होता. मध्यंतरीच्या काळात थोडंसं वादळ झालं, ते शमलं. अशी वादळ होत राहणार, आपल्याला या अडचणी येत राहणार, कारण आता मोबाईलचा जमाना आहे. 5 मिनिटात व्हायरल होतंय, पूर्वीचा जमाना राहिलेला नाही. त्यामुळे कलावंतांनी मनावर थोडासा ताबा ठेवून आपल्या कलेचा प्रकार त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आपल्या कलेच्या माध्यमातून आपली इमारत उभी करावी असं मला वाटतं. Thanks for watching Ekmat Digital.